गोकुळनंतर आता चंदगड तालुक्यातील तो फलक ठरतोय लक्षवेधी. नमस्कार, आपण पाहत आहात SP न्यूज. मी निवेदिका सौ संचिता नितीन खोत. आपण पत्रकार संतोष पाटील यांचा ग्राउंड रिपोर्ट पाहत आहोत. आमदार शिवाजी पाटील यांचे गोकुळवर भ्रष्टाचारांचे आरोप आणि ईडीची चौकशीची मागणी यामुळे मागील काही दिवस चंदगड तालुका जिल्ह्याच्या राजकारणात मध्यवर्ती राहिला आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोवाड गावातील एक बॅनर सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ दूध संघावर केलेले भ्रष्टाचारांचे आरोप आणि ईडी मागणीमुळे एकच खळबळ उडाली होती. आता याच चंदगड तालुक्यातील कोवाड गावातील एक फलक चर्चेत आला आहे. स्वामीकार रणजित देसाई यांचं गाव असल्यामुळं याला अजूनच एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. हे एक बॅनर नाही, तर गावातील तरुण मुलांच्या भवितव्याचा आक्रोश आहे, जो आज सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. गावातील असुविधेमुळे मुलांची लग्न ठरत नाही आहेत. मुलीकडचे पाहुणे गावात येताच सरळ सांगून जातात, तुमच्या गावात प्यायला वापरायला पाणी नाही, नळाला येणारं पाणी काळं आणि फेसाळलेलं येतं, रस्ते 1 नंबरचे बेकार आहेत, गावामध्ये कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत, अतिक्रमणामुळे चालणंसुद्धा मुश्किल झालं आहे आणि अशा गावात आमच्या पोरी देऊन त्यांची वाट लावायची का? फलकातून अंगुली निर्देश केलेला हा फक्त लग्नाचा प्रश्न नाही, तर हे जिल्ह्यातील सर्वच गावातील कमी अधिक प्रमाणात विकासाचा आरसा दाखवणारा फलक आहे. कोवाडप्रमाणेच मुलांच्या भवितव्याचा, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि गावच्या विकासाच्या प्रश्नांचे भिजत घोंगडे आहे. हा फलक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. लग्नाच्या निमित्ताने काही तरुणांनी गावच्या विकासाकडे वेधलेलं लक्ष सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तालुक्यातील नेते गोकुळच्या राजकारणात व्यस्त असताना साहित्य फंडारी असलेल्या या गावातील असुविधेकडे लक्ष देणार का, हा मुद्दा आहे. अशाच अपडेटसाठी पाहत रहा SP न्यूज. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.